पुरंदर शहरातील पाणी पुरवठा योजना आधीच पांढरा हत्ती ठरला आहे। त्यात बोगस तुरटीचा घोटाळा बाहेर काढून पाणी पुरवठा सभापती सुनील डोंगरे यांनी पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणावर बोट ठेवून चक्क सभापती पदाचा राजीनामा देण्याची धमकीच दिली आहे। मात्र त्यांचा राजीनामा नगराध्यक्ष तथा स्थायी समितीच्या सदस्यांनी एकमताने फेटाळून लावला आहे। तर राजीनामा सशर्त मागे घेताना डोंगरे यांनी सभेला अतितत्काळ सुविधेची सूचना केली असून त्यांच्या सर्व मागण्या बहुमताने मान्य करण्यात आलेल्या आहेत। बिडिंगचा प्रस्ताव, कौलेवाडा येथील मुख्य विहिरीतील गाळ उपसा, पाणी टाक्या, पर्यायी सुविधा म्हणून माडगी व कोष्टी पंप हाऊस सुरू करून स्थानिकांना पाणी पुरवठा करण्याच्या मागण्यांचा त्यात समावेश आहे। एकंदरीत पदाचा त्याग पुढे करत डोंगरे यांनी जनतेच्या हितार्थ राजकारणाचा भावनिक मास्टर स्ट्रोक खेळल्याची चर्चा शहरात केली जात आहे। तर आपल्या निर्णयावर बोलताना डोंगरे यांनी पालिकेतील अनेक गंभीर मुद्द्यांवर बेधडक बाजू देखील मांडली आहे। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावणार असून पालिकेचे राजकारण ढवळून निघणार असल्याचे समजते। काय सांगाल सर, नेमकं तुम्ही पाणी पुरवठा सभापती म्हणून राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि आज स्थायी समितीची बैठक पण पार पडली। नेमकं त्याच्यात काय घडलं आणि राजीनाम्याचा काय कारण होता ते सविस्तर सांगू शकता का? बरोबर आहे, मी राजीनामा पाणी पुरवठा पदावर देण्याचा विचार केलं होतं आणि पत्र पण तयार केलं होतं आणि मी स्थायी समितीमध्ये अध्यक्ष समोर माझा रिझाईन ठेवलेलं होतं। परंतु नगराध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष साहेब आणि स्थायी समितीचे तिलक गजबिये, पेठेताई, बोरकरताई, घोरसागरताई, चपलेताई यांनी तुम्हीच पदावर कायम राहावं आणि तुमचा रेजिग्नेशन जे आहे ते परत घ्यावं, सगळ्यांची विनंतीला मान देऊन तुम्ही त्या पदावर कार्यरत राहणार। परंतु माझ्या काही अटी होत्या, जर त्या मान्य होत असतील तरच मी राजीनामा। फिल्टर प्लांट मध्ये जी बिडिंग प्रोसेस असतात त्याच्यामध्ये 4 बेड आहे, त्या 4ही बेड मेंटेनन्सला आहे। तर त्याचं लवकरात लवकर मला साहित्य जे लागतोय, गिट्टी, रेती आणि कोळसा क्वालिटीचा असतो, ते इथं मिळत नाही आणि त्याला मनुष्यबळ लागतो ते काम करायला। कमीत कमी एक बेड 9 ते 10 दिवस कालावधी घेतो। त्या कालावधीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे। तर सीओ साहेबांनी ते मला आश्वासन दिलं की तेव्हाच त्यांनी जे हे लोक काम करतात बिडिंग प्रोसेसचे त्यांना कॉल केलं माझ्या समोर आणि ते तुमचं काम आम्ही लवकरात लवकर करून देऊ, ते त्यांनी माझी अट पहिल्यांदा मांडली। दुसरी अट अशी होती, माझं जेव्हापासून कौलेवाडा डॅम बनलेला आहे तिथलं विहिरीचं जे उपसा म्हणतो गाळ साफ करणं ते अजूनपर्यंत झालेलं नाही। जर तिथलं पाणी जर साफ येईल तर तेवढं आम्हाला इथं शुद्ध पाणी तेवढंच देता येईल, कारण काही प्रक्रिया जर बिडिंगनी होत नसेल तिथूनच जर शुद्ध आलं तर आम्ही लोकांपर्यंत शुद्ध पाणी पोहोचवू। त्यांनी दुसरी पण अट मान्य केली माझी की आम्ही लवकर पण मी त्यांना अल्टिमेट दिलो मे महिन्याचं। मे महिन्याला लेवल खाली येते तेव्हा आम्हाला हा काम करता येईल। दोन्ही प्रोसेस एका वेळेस झालं तर डॅम 2-3 दिवस बंद ठेवून लोकांना पाण्याची अडचण येणारे तो नियोजन करून आम्ही करत आहोत। तिसरी अट अशी होती की जर एखाद्या वेळेस जर कौलेवाडा डॅम पंप जर बंद झालं अशा वेळेस आम्ही तुमच्या लोकांना कुठून पाणी द्यायचं। चौथं असं आहे की जिथं जिथं वॉल मेंटेनन्स आलेला आहे, स्लिप मारतात, कारण जिथं जिथं वॉल आपण ओपन करतो कमीत कमी 35 to 40 थ्रेडिंग असते आणि त्या थ्रेडिंगला रोटेट करायला कमीत कमी मनुष्यबळ 2 लागतात, ते पण स्लिप मारतात। काही लोकांचा ऍक्सिडेंट झालेला आहे, त्यांना इजा झालेली आहे, ते पण लवकरात लवकर दुरुस्त करून देणं एक मागणी होती। अजून महत्वाचा मुद्दा म्हणजे 2016ला सुवर्ण महोत्सव पाणी पुरवठा योजना, ही योजना 47 करोडची इथं आणण्यात आलेली आहे। त्यामध्ये ती योजना पूर्णपणे बकवास आहे। त्याचं कारण असं आहे की एकही प्रभागात
पाणी योग्यरित्या पुरवठा होत पण नाही. MGP म्हणते की ते काम योग्य झालं आहे 47 कोटीचे आणि ते योग्य झाल्याची पावती त्यांनी नगरपालिकेला दिली. आणि आता मध्यंतरी उपाध्यक्ष सचिन बोपचे यांनी एक आरोपही केला होता की त्या योजनेचे 60 ते 70 लाख रुपयाचे बिलही काढण्यात आले आणि ते बिल तत्कालीन मुख्य अधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी रखडून ठेवले होते काही कारणास्तव, तांत्रिक अडचणी असल्यामुळे. पण ते बिल मग असे कसे निघाले? तुम्ही स्पष्ट आरोप करत आहे की 2016ची ही योजना जी आहे ती बकवास आहे, तर मग इथे हे बिल कसे काढण्यात आले आणि कोणाच्या मर्जीने काढण्यात आले? अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न. ह्या त्या सभेला जेव्हा हा बिल समोर आलेला आहे तेव्हाच इंजिनियर बिसेन होते, वॉटर सप्लाय इंजिनियर, अतिरिक्त कारभार आहे त्यांचं भंडाऱ्याचे आहे. आणि त्यावेळेस शिव साहेब म्हणजे वासेकर सर होते. त्यावेळेस हा माझा प्रश्न उचलण्यात आला होता. त्यांनी जसं म्हणलं की माझं मॅक्सिमम काम कम्प्लीट झालेलं आहे, तेव्हाच माझं तिथं प्रश्न होतं की तुमचं काम 99% नाही किंवा 90% नाही, 50% लेस पाणी आपण प्रत्येका ठिकाणी पोहोचतो. तर त्याच्यासाठी हायड्रॉलिक टेस्ट करायची असते आणि ती हायड्रॉलिक टेस्ट अजून कम्प्लिटली झाली. प्रश्न तोच आहे की एकीकडे MGP म्हणते काम पूर्ण झालं आहे, एमजीपीला आम्ही ताकीद दिलेली आहे की त्यांनी इंजिनिअरनी यावं. एमजीपीचं काम काय आहे याच्यावर तांत्रिक कंट्रोल करणं, पण एमजीपीचा आतापर्यंत एकही माणूस आला नाही, म्हणून मी SIT लावण्यासाठी विनंती केली. हो, SIT साठी मागणी केली. पण बघा इथे काय आहे, MGP म्हणते काम झाले आणि एक तत्कालीन मुख्य अधिकारी म्हणतात की त्याच्यात तांत्रिक त्रुट्या आहेत म्हणून बिल थांबवतात आणि दुसरे मुख्य अधिकारी प्रभारी म्हणून येतात, नियुक्त होतात आणि ते तडकाफडकी बिल काढतात, लाखोंचे देयक काढले जातात. इथे सामान्य जी जनतेची जी निधी आहे, सार्वजनिक निधी, त्याचा हा अपहार नाही का? तुम्हाला काय वाटते की इथे फक्त SIT गठीत करून चालेल की इथे पारदर्शक कारवाई पण व्हायला पाहिजे? की तुम्ही जर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करतो म्हटलं तर याला आधार आहे का? अगदी बरोबर आहे सर तुमचा प्रश्न. महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की MGP म्हणतो काम कम्प्लीट झालं, तेव्हा आम्ही त्यांना म्हणलं की लिखित नको, ऍक्च्युअल प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही येऊन तपासा. माझ्या प्रभागामध्ये पाणी नाही, वारंवार कंप्लेंट केलेली आहे, त्याची उपाययोजना पण आम्ही करतो. तर ते आम्हाला त्या सिस्टम मध्ये हात लावू द्यायला तयार नाही, फक्त ते रायटिंग मध्ये. दुसरं अजून त्यांचं जो प्रश्नाचं उत्तर जो आहे बिल का निघालं त्याच्यावर मी ऑब्जेक्शन घेतला होता सभेमध्ये. महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा ज्या कंत्राटदाराला हे जे काम देण्यात आलं होतं, सिंग म्हणून आहे, प्रीतिपाल सिंग, त्यांना पत्र दिलेलं आहे आम्ही, तर त्यांनी कोर्टामध्ये केस टाकलेली आहे नगरपालिकेच्या विरोधामध्ये की आमचं बिल निघत नाही. आणि तुम्ही बोलल्यानुसार की जुम्मा प्यारेवाले साहेबांनी त्यांचं बिल रोखलं होतं. का रोखलं होतं? त्याचंच कारण असं होतं की पाणी पुरवठा कम्प्लिटली ज्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्यांना ते मिळत नाही, म्हणून त्यांनी बिल रोखलं होतं. ते कोर्टाच्या अधीन राहून सुद्धा इथले जे काही संबंधित इंजिनियर किंवा CO साहेब किंवा नगराध्यक्ष जे कोणी माध्यमातून बिल निघालं असेल है ना, ते चुकीचं आहे आणि त्याच्यावर मी ऑब्जेक्शन केलेलं चुकीचं आहे. आता तुम्ही राजीनामा मागे घेतला आणि सभेने तो मान्यही नाही केला, तिथपर्यंत ठीक आहे. आता इतक्या अडचणी आहेत, म्हणजे अक्षरशः पूर्ण 47 कोटीची पाणी पुरवठा योजना ही ठप्प पडली आहे असे तुम्ही म्हणताय. तर मग ह्या निवडक काही 2-4 बाबी तुम्ही निदर्शनास आणून दिल्या आणि ही उपाययोजना केल्याच्या नंतर जनतेला पाणी मिळेल का? पूर्ण वेळ पाणी मिळेल का? ह्या ज्या त्रुट्या तुम्ही सांगितल्या, शक्य नाही. यांची जी सिस्टम आहे, जे MGP यांच्यावर नियंत्रण ठेवते, त्यांनी फक्त कागदोपरी लक्ष ठेवलेलं आहे, फिजिकली लक्ष ठेवण्यात आलेलं नाही. म्हणून तुमचं नागरिकांना जे पाणी पुरवठ्याची अपेक्षित आहेत लोक ते पूर्ण होते. म्हणणे आहे, जनतेत असे प्रश्न आहेत की इथे नगरसेवकांचे आणि अध्यक्षांशी आणि सभापतींचे एकमेकाशी पटत नाही. इथे सामान्यांचे विकासात्मक कामं जे आहेत, ज्या गरजा आहेत ते पूर्ण होत नाही. आणि मग इथे ज्या योजना आधीच्या आल्या त्याच्यातले गबाळ बाहेर निघत आहेत. तर काय, कुठला विकास आणि कुठला पाणी पुरवठा साध्य करण्याच्या तयारीत आहे नगरपालिका आणि काय पूर्व योजना आहे विकासाची? काही सांगू शकता का याच्याबद्दल? बरोबर आहे प्रश्न सर तुमचं. महत्वाचा मुद्दा असा आहे की आम्हाला जर तुमचं विकास करायचं जर आहे तर जेवढे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना अध्यक्ष साहेबांनी गुड फेथ मध्ये घ्यायला पाहिजे.
त्यांच्या मूलभूत गरजा वार्डामध्ये काय आवश्यक आहे ते करून ते कामे प्रस्तावित करावं, त्यांना समाधान होईल असं, तेव्हा ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील. अदरवाईज जर मी अकेला चल रे अशी जर कहावत असेल. शेवटचा प्रश्न, बोला साहेब. नगरपालिकेची ही 2026ची सत्ता स्थापन झाली ओके. जानेवारीपासून. इथे बहुतांश नगरसेवक अभियंते आहेत, इंजिनियर आहेत, आणि सगळे नगरसेवक जे महिला नगरसेविका आहेत त्या पदव्युत्तर पदवीधारक आहेत. एकीकडे पाहिलं तर सगळे सुशिक्षित आहेत, सगळे नियोजन सूक्ष्म नियोजन करू शकतात. तर पालिका कुठं फेल होत आहे? संक्षिप्त घ्या. पालिका इथं फेल होत आहे म्हणजे पीठासीन अधिकारी आमचे नगराध्यक्ष असतात, जे काही ठराव असतात मान्य करणे हे त्यांच्या हातात आहे, पण सभा चालवणं हा नगरसेवकांचं काम आहे. तर नगरसेवक जे म्हणतात ते नगराध्यक्षांनी ऐकायला पाहिजे. जर आणि मी आताच बोललो पूर्वी तुम्हाला की नगराध्यक्ष साहेबांनी सगळ्या मेंबरला आपल्या विश्वासात घेऊन प्रस्तावित कामे मंजूर करायला पाहिजे. ह्या सगळ्यातून आता पाणी पुरवठा योजना सक्सेस होईल का तुमच्या म्हणण्यानुसार? मी ते सगळे सोबत आले तर मला जर सगळ्यांनी विनंती केली, त्यांचा विनंतीचा मान करतो, आदर करतो की त्यांच्यानुसार की मी खरा उतरत आहे किंवा मी माझी जबाबदारी समजून मी मेहनतीनं काम करत आहे, पण मला जो न्याय नव्हता मिळत म्हणून मी त्या राजीनाम्याच्या